बाई काय करते इथं? झाडून घेते लेंड्या शेडाच्या. मी चालू नगरला, नगरवरून येतो जाऊन. मग अरे काही खाल्लं नाही काय नाही. मी आता मिरच्याचे भजे देते करून शी. मी बाहेर खाईन ना काहीतरी. अरे कवा खाशीन आता देते मी 5 मिनिटात करून. बरं दे मग. आता ढोबळी मिरची घेतली, बेसन पीठ घेतलंय, जिरे घेतलेत, हळद घेतली, मीठ घेतलंय, ओवा घेतलाय, लसूण घेतलाय, कोथिंबीर घेतली, लाणी मिरची घेतली वाटायला. आता का लेकी बाळा हो, आज का आपल्याला मिरच्याचे भजे 5 मिनिटात करून दाखवते. आणि एवढं वाटण मी वाटून घेते. जिरे, लसूण, मीठ आणि ओवा एवढं वाटून घेते. आता वाटू का? खसा खसा वाटिले असं बारीक वाटायचं. मग सरसाचं जेव मिळत. मग मिरची भजी भारी होते. लई मोठं नाही वाटायचं, बारीक वाटायचं. आता झालं वाटायचं. आता काढून घ्या. वाटण टाकी ते काढून घ्यायचं बेसन पीठ. एक वाटीवर बेसन पीठ काढायचं. घरच्या जाळीचं बेसन पीठ दळून आणलंय. रात्री संपलं होतं आता, पण परत आणलं दळून. आता काय मिरच्या धुवून घेते. बेसन पीठ काढून मिरच्या धुवून घेते. थोडासा ओवा टाकीते वरून. वाटलेला आहे पण थोडा चवीला वरून टाकीते. जीव मिळाला का मग भारी होते. तर अशी कापायची कोथिंबीर, त्याच्यात टाकायची, कालू कालू घ्यायची. असे अशी कालू कालू घ्यायची लेकी बाळीवर. आता भिजू घातले तवर मिरच्या चिरीते मी. त्या धुवून काढ्या. आता बाजूला ठेवते. बघा बासनातून काढ्यात. आता बाजूला ठेवते. आता कढई तापायला ठेवली. आता तेल टाकीते त्याच्यामध्ये तळायला. आता तापू घातले. आता मिरच्या चिरीते. अशा मिरच्या चिरून घ्यायच्या आणि त्याच्या पोटात बेसन पीठ भरायचं.
बीस नाही राहते. आता लेकी बाळी हो, दर दिवस घुगऱ्या खळगूट वरण पिठलं खाऊ खाऊ कंटाळा आला. भाज्या आज का आपल्याला मिरचीचे भजेच करायचे तर आणि खायचे तर, आणि तुम्ही खात जा ना आम्ही खात जाऊ. भारी लागत ते. दर दिवस कंटाळा आला दुसरं खाऊ खाऊ. आता भारी लागत येतं. असेच करून खात जा तुम्ही. असं तेल तापून देत जायचं कडकड कडकड, मग चांगलं तळत असते. आता थोडीशी का हळद टाकी ते वरून, मग रंग येतो चांगला आणि भाज्या चवदार होते. वरून टाकलं अशी कालू कालू घेतली का मग भारी बेसन पिठावणी होते तर, आणि भारी लागत यात. आता भरीते मी त्याच्यामध्ये टाकी ते तळू. बघा अशा तळायच्या लेकी बाळी. आता चांगले लाल जरच झाले आता भजी आपली. लेकी बाई हो, आपण मिरचीचे भजे बनले आज कसे झाले मला सांगा, कमेंटमध्ये सांगा. नाही तर मग करून खा, नाही तर माझ्या घरी येऊन मी करून घालीन तुम्हाला.